नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, कधी कधी घरात घडणाऱ्या रोजच्या भांडणामागे आणि दुःखामागे असा काही काळा अंधार लपलेला असतो, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. आजची ही गोष्ट आहे एका अशा मुलीची, जिच्या घरात रोज रात्री वडिलांच्या त्रासामुळे आई रात्रभर रडत असायची. ती लहान मुलगी सतत आईला विचारायची की तू हे सगळं का सहन करतेस, पण आई नेहमी गप्प राहायची. पुढे अचानक एके दिवशी वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर आई तो सगळा संसार व व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळू लागते. पण एका दिवशी जेव्हा ती मुलगी आईच्या खोलीची साफसफाई करत असते, तेव्हा तिला एक जुनी डायरी सापडते आणि जशी ती डायरी उघडून वाचते, तशी तिच्या पायाखालची जमीन सरकते. शेवटी ती डायरी वाचल्यानंतर मुलीला कोणतं भयंकर सत्य समजलं. आई इतकी वर्ष का गप्प राहत होती आणि या सगळ्या मागे नेमकी कुणाची चाल होती, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव काव्य आहे. मी माझ्या आई वडिलांसोबत राहायचे. माझ्या आईचं नाव सुमित्रा होतं आणि वडिलांचं नाव रमेश होतं. पण माझे वडील अजिबात तसे नव्हते, जसे एक चांगले वडील असायला हवेत. त्यांना दारू पिण्याची खूप वाईट सवय होती आणि याचमुळे आमच्या घरात कधीही शांतता किंवा सुख लाभलं नाही. मला लहानपणापासून आठवतंय की मी आमच्या घरात हसण्यापेक्षा जास्त भांडणच पाहिली होती. जेव्हा पण संध्याकाळ व्हायची, माझ्या मनात भीती बसायची की आज परत काय होईल कोण जाणे. मी नेहमी हीच देवाजवळ प्रार्थना करायची की आज बाबा घरी आले तर कोणत्याही कारणाशिवाय जेवण करून शांतपणे झोपून जावेत. पण असं खूप कमी वेळा व्हायचं. जास्तीत जास्त वेळा ते घरी आल्यावर कशाहून तरी आई सोबत भांडण करायला लागायचे. कधी जेवणात उणिवा काढायचे, कधी घराच्या खर्चावरून रागवायचे आणि कधीही कसलेही कारण नसताना आईला शिवीगाळ करायचे, वाईट भलं बोलायचे. आई दिवसभर घराचं काम करायची, तरी पण तिला कधीच घरात मान मिळाला नाही. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहायचे आणि प्रत्येक वेळी माझा जीव तुटायचा. मला समजत नव्हतं की माझ्या आईची नेमकी चूक काय होती. तिने तर नेहमी हे घर सावरण्याचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा तिला कधीच सुख लाभलं नाही. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला वाटायचं की मोठं झाल्यावर सगळं ठीक होईल. पण जसजशी मी मोठी होत गेले तस तसा घरचा माहोल आणखी बिघडत गेला. माझ्या वडिलांचा राग दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि आईच्या डोळ्यांमधला आनंद नाहीसा होत चालला होता. ती आधी खूप हसायची, पण आता तिच्या चेहऱ्यावर नेहमी उदासी असायची. अनेकदा मी तिला रात्री एकटी बसून चुपचाप रडताना पाहिलं होतं. पण सकाळ होताच ती अशा कामात लागायची जसं काही झालंच नाहीये. तिने कधीही तिच्या दुःखाचा भार माझ्यावर पडू दिला नाही. तिने मला नेहमी हे शिकवलंय की बेटा, तू चांगला अभ्यास कर, जेणेकरून तुझं आयुष्य आमच्यासारखं न हो. आईचं हे बोलणं ऐकून मी अजून मन लावून अभ्यास करायची, कारण मला ठाऊक होतं की जर या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर फक्त शिक्षणच माझा एकमेव आधार आहे. शाळेत जेव्हा मी माझ्या मैत्रिणींना त्यांच्या बाबांसोबत हसत खेळत पाहायचे, तेव्हा माझ्या मनातही इच्छा व्हायची की काश माझे बाबाही असेच असते. काश त्यांनी एक दिवस माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवून विचारलं असतं की माझी लेक कशी आहे. पण असं कधीच झालं नाही. त्यांनी कधी माझ्याशी बसून साधी गट्टी किंवा बोलणं सुद्धा केलं नव्हतं. जर मी त्यांना काही विचारलं तर ते अगदी दुर्लक्ष करून सोडून द्यायचे. हळूहळू मी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं सोडून दिलं होतं. माझी दुनिया फक्त माझी आईच होती. मी तिच्या प्रत्येक कामात मदत करायचे, तिच्या सोबत जेवण बनवायचे, घराची स्वच्छता करायचे आणि प्रयत्न करायचे की तिला थोडाफार आराम मिळू शकेल. पण मी कितीही प्रयत्न केला तरी आमच्या घरची परिस्थिती काही सुधारत नव्हती. अनेकदा नातेवाईक सुद्धा आमच्या घरी यायचे, पण आई कोणासमोरही काही बोलत नव्हती. ती नेहमी सगळ्यांसमोर हसून असं वागायची जसं काही सगळं काही ठीक आहे. पण मला माहित होतं की तिच्या त्या हसण्यामागे किती दुःख दडलेलं आहे. एक दिवस मी आईला विचारलं की तू हे सगळं का सहन करते. तेव्हा तिने माझ्या दृष्टीने पाहिलं आणि म्हणाली, बेटा, प्रत्येक माणसाचं आयुष्य सारखं नसतं, पण मला वाटतं की तुझं आयुष्य माझ्यासारखं अजिबात नसावं. तू नेहमी स्वतःसाठी योग्य तो निर्णय घे आणि कधीही कोणाचा वाईट व्यवहार मुकाटपणे सहन करू नकोस. आईची ही गोष्ट माझ्या मनात कायमची बसली होती. त्या दिवशी मी मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की कितीही अडचणी येऊ देत,
मी माझ्या आईची साथ कधीच सोडणार नाही आणि एक दिवस तिला असं आयुष्य देईन जिथे तिला कोणासमोरही घाबरून जगावं लागणार नाही. मला माहित नव्हतं की पुढे आमच्या आयुष्यात काय घडणार आहे, पण एवढं नक्की माहित होतं की आता मी पूर्वीसारखी भित्री काव्य राहिलेली नाही. मी मोठी होत होते आणि आता मला काय योग्य आणि काय अयोग्य याची समज येऊ लागली होती. मी दररोज स्वतःला कणखर बनवत होते, कारण मला जाणीव झाली होती की जर मी खचले तर माझी आई पूर्णपणे एकटी पडेल. म्हणूनच मी ठरवून घेतलं होतं की कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या आईचा हात कधीच सोडणार नाही आणि तिच्यासाठी प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभी राहीन. माझे एक नाना होते. ते कधीतरी फोन करून चौकशी करायचे, पण आई त्यांना कधीच घरच्या गोष्टी सांगायची नाही की बाबा तिच्याशी कसा वाईट व्यवहार करतात. ती नेहमी त्यांना एवढंच सांगायची की मी खूप खुश आहे. माझ्या आजीचं निधन खूप वर्षापूर्वी झालं होतं आणि फक्त माझे नाना उरले होते, जे कधी कधी फोन करून बोलायचे. आई मला बऱ्याचदा तिच्या जुन्या दिवसांच्या गोष्टी सांगायची. ती म्हणायची की तुझ्या वडिलांचं लग्न त्यांच्या पसंतीने झालेलं नव्हतं. माझ्या आजीने म्हणजेच तुझ्या वडिलांच्या आईने त्यांचं लग्न माझ्या आईशी स्वतःच्या मर्जीने लावून दिलं होतं, जेव्हा की ते आधी दुसऱ्या एका मुलीला पसंत करायचे. कदाचित हेच कारण असावं की त्यांनी कधीच आईला आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारलंच नाही. आई सांगायची की लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांनी मला कधीही एका नजरेनं प्रेमानं पाहिलं नाही. ते नेहमी हेच म्हणायचे की तुला तर माहित होतं ना की मी तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही, मग तू माझ्याशी लग्न का केलंस? चालती हो माझ्या डोळ्यासमोरून, मी तुला अजिबात पसंत करत नाही. जेव्हा पण आई मला या गोष्टी सांगायची तेव्हा माझा जीव तुटायचा. मी विचार करायची की यामध्ये माझ्या आईची नेमकी चूक काय होती. तिने तर फक्त आपल्या घरच्यांचं ऐकून लग्न केलं होतं, मग तिला संपूर्ण आयुष्यभर या गोष्टीची शिक्षा का मिळाली? आईनं कधीही कोणाकडे तक्रार केली नाही. तिने प्रत्येक वेदना आपल्या मनात दाबून ठेवली आणि नेहमी माझ्या संगोपनातच मग्न राहिली. दुसऱ्या बाजूला माझ्या वडिलांचा स्वतःचा एक छोटासा हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय होता. त्यांच्या दुकानात सिमेंट, लोखंडी सळ्या, पाईप, रंग, विजेचे साहित्य, नळ फिटिंग आणि घर बांधण्यासाठी लागणारे जवळपास सर्वच आवश्यक सामान मिळायचं. आसपासचे कंत्राटदार, गवंडी आणि इतर गिऱ्हाईक दररोज त्यांच्या दुकानावर यायचं. वडील त्यांच्या कामात खूप मेहनती होते. गिऱ्हाईकांशी अतिशय गोड बोलून वागायचे, त्यामुळे त्यांची दुकानदारी छान चालत होती. आमच्या घरात कधीही पैशांची कोणतीही मोठी अडचण भासली नाही. खाण्यापिण्याची किंवा गरजेच्या गोष्टीची कोणतीही कमतरता नव्हती. पण घरात सुखाची नेहमीच उणीव असायची, कारण ते दुकानात लोकांशी जितके प्रेमानं वागायचे, घरी आल्यावर तितकेच पूर्णपणे बदलून जायचे. त्यांची सगळ्यात मोठी वाईट सवय दारूची होती आणि जेव्हा कधी ते दारू पिऊन घरी यायचे तेव्हा घरचं वातावरण क्षणात बदलून जायचं. मी त्यांच्यावर याच गोष्टीमुळे रागवायची, कारण त्यांनी माझ्या आईला कधीही मान दिला नाही. जरी ते माझ्याशी नेहमी प्रेमाने बोलत असत, मला लेक म्हणून हाक मारायचे आणि माझ्या अभ्यासाची काळजी घ्यायचे, तरी मला कधीच समजलं नाही की जो माणूस आपल्या मुलीवर इतकं प्रेम करतो तो आपल्या पत्नीचा इतका तिरस्कार कसा करू शकतो. एका रात्रीची गोष्ट आहे. वडील दुकान बंद करून घरी परतले. त्यांनी येताच आईकडे पाणी मागितलं. त्या दिवशी आईची प्रकृती खूप बिघडली होती. तिला खूप ताप होता. मी तिच्या जवळ बसले होते आणि म्हणाले होते की आई, तू आराम कर, मी पाणी घेऊन जाते. पण आई नेहमीप्रमाणे म्हणाली, नाही बेटा, मीच देते. आणि ती कशी तरी उठून पाणी आणण्यासाठी गेली. तिची प्रकृती इतकी खालावलेली होती की चालताना तिचा तोल गेला आणि पाण्याचा ग्लास हातातून सुटला. थोडं पाणी वडिलांच्या पायावर सांडलं. एवढ्याशा कारणावरून घरात पुन्हा एकदा राडा झाला. वडील खूप संतापले. मी घाबरत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार सांगत राहिले की आईची प्रकृती ठीक नाहीये, तिला ताप आहे. पण त्यावेळी ते माझी कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी मला तिथून बाजूला सारलं. मी खूप घाबरले होते आणि काही वेळ खोलीतच बसून रडत राहिले. काही वेळाने जेव्हा घरात शांतता झाली आणि वडील बाहेर निघून गेले तेव्हा मी धावत आईकडे गेले. आई जमिनीच्या आधाराने बसली होती. तिचा चेहरा पडला होता. मी तिला पाणी पाजलं आणि तिचा हात हातात घेऊन विचारलं, आई, तू ठीक तर आहेस ना? माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी तिला म्हणाले, आई, तू हे सगळं किती दिवस सहन करत राहणार? तू स्वतःचाही विचार केला पाहिजे. हे सगळं अजिबात योग्य नाहीये.
आईनं माझे अश्रू पुसले आणि मंद आवाजात म्हणाली, बेटा तू या सगळ्या फंद्यात पडू नकोस. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. यातच मला सगळ्यात जास्त आनंद होईल. जे काही आहे ते आमच्या दोघांमधील प्रश्न आहेत. तू तुझं भविष्य खराब करू नकोस. एक दिवस सगळं नीट होईल. पण मलाही ठाऊक होतं आणि कदाचित आईलाही माहित होतं की फक्त वाट बघण्याने सगळं कधीच ठीक होत नाही. त्या रात्री मला खूप उशिरापर्यंत झोप लागली नाही. मी नुसती छताकडे बघत राहिले आणि मनातल्या मनात विचार करत राहिले की खरंच कधी आमचं आयुष्य बदलेल का? माझ्या आईला कधी मान आणि शांतता मिळेल का? त्याच रात्री मी स्वतःशी एक पक्की खूणगाठ बांधली की मी खूप मन लावून अभ्यास करेन, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि एक दिवस माझ्या आईला असं आयुष्य देईन जिथे तिला कोणासमोरही झुकून किंवा घाबरून जगावं लागणार नाही. माझ्या वडिलांचे एक खूप चांगले मित्र होते ज्याचं नाव राज होतं. तो अगदी लहानपणापासून वडिलांसोबत होता आणि त्या दोघांची मैत्री संपूर्ण शहरात आदर्श मानली जायची. पण त्या दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. जिथे माझे वडील खूप रागीट स्वभावाचे होते तिथे राज अंकल मात्र अतिशय शांत आणि समजूतदार व्यक्ती होते. ते नेहमी वडिलांना समजावून सांगायचे की माणसाची खरी ओळख यावरून होते की तो आपल्या कुटुंबाशी कसा वागतो. ते अनेकदा वडिलांना सांगायचे की आपल्या पत्नीसोबत अशा प्रकारचा वाईट व्यवहार करू नका. ती देखील या घराचा एक महत्वाचा भाग आहे आणि तिने नेहमी तुम्हाला साथ दिली आहे. पण वडील त्यांची ही बोलणी ऐकून काही वेळ शांत राहायचे आणि मग काही दिवसांनी पुन्हा ते सगळं सुरू करायचे. राज अंकल जेव्हा कधी आमच्या घरी यायचे तेव्हा सगळ्यात आधी ते आईची विचारपूस करायचे. ते आईजवळ बसून तिच्याशी बोलत तिला धीर देत आणि म्हणायचे की एक दिवस सगळं ठीक होईल, तुम्ही हिम्मत हरू नका. माझ्यासाठी ते नेहमी काही ना काही घेऊन यायचे. कधी माझ्या आवडीचे पुस्तक, कधी चॉकलेट, तर कधी अभ्यासाची दुसरी कोणती तरी वस्तू. मी त्यावेळी 12वी इयत्तेत शिकत होते, त्यामुळे आता मला प्रत्येक गोष्टीची समज येऊ लागली होती. लहानपणापासून घरचं असं वातावरण बघून मी वयाच्या आधीच मोठी झाले होते. मला ठाऊक होतं की कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य. पण तरीही मी इच्छित असूनही काहीच करू शकत नव्हते, कारण मी अजून शिकत होते आणि माझ्याकडे एवढी ताकद किंवा परिस्थिती नव्हती की मी माझ्या आईला या वाईट वातावरणातून बाहेर काढू शकेन. माझ्या मनात नेहमी एकच स्वप्न होतं की एक दिवस शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि माझ्या आईला एक नवीन सुखी आयुष्य देईन. एका सकाळची गोष्ट आहे. वडील दुकानात जाण्याची तयारी करत होते, पण त्या दिवशी त्यांचा चेहरा नेहमीसारखा दिसत नव्हता. त्यांना वारंवार तीव्र खोकला येत होता. ते खूप थकलेले दिसत होते आणि सारखे खुर्चीवर बसत होते. आईने त्यांच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं तर त्यांना हलका तापही होता. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसायची, पण ते दरवेळी थोडा आराम केला की ठीक होईल असं म्हणून ती गोष्ट टाळून जायचे. त्या दिवशी आईला त्यांची प्रकृती बघून खूप काळजी वाटली. तिने लगेच राज अंकलला फोन केला आणि त्यांना घरी येण्यासाठी सांगितलं. राज अंकल कोणताही उशीर न करता लगेच आमच्या घरी पोहोचले. त्यांनी वडिलांना पाहिलं आणि वेळ न वाया घालवता त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. ते गेल्यावर मी आणि आई खूप टेन्शन मध्ये होतो. आम्ही वारंवार घड्याळ बघत होतो आणि त्यांच्या परतण्याची वाट पाहत होतो. आईने मध्ये अनेकदा फोन सुद्धा केला, पण प्रत्येक वेळी राज अंकलने हेच सांगितलं की आम्ही घरी येऊन सगळं सविस्तर सांगू, तुम्ही आता काळजी करू नका. साधारण दुपारच्या सुमारास दोघे घरी परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे गांभीर्य स्पष्ट दिसत होतं. आम्ही दोघी घाबरलो. आईनं लगेच विचारलं की डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा राज अंकलने आम्हाला बसवलं आणि हळूहळू सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी अनेक महत्वाच्या तपासण्या केल्या आहेत आणि रिपोर्टमध्ये असं समोर आले की बराच काळापासून सातत्याने दारू पिण्यामुळे वडिलांच्या लिव्हरला खूप मोठं नुकसान पोहोचलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना लिव्हर सिरोसिस नावाचा गंभीर आजार झाला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांचं शरीर अशक्त होणं, भूक न लागणं, लवकर थकणं, पोटात सूज येणं आणि डोळे हलके पिवळे पडणं हे सर्व याच आजाराचे लक्षण होते. डॉक्टरांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की आता जर दारू पूर्णपणे बंद केली नाही आणि उपचारात कसलीही दिरंगाई केली तर प्रकृती आणखी बिघडू शकते. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे.
हे ऐकताच आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. माझे हातपाय सुद्धा थंड पडले होते. मी पहिल्यांदाच वडिलांना अशा अवस्थेत पाहत होते. राज अंकलने आईला धीर देत सांगितलं की आता घाबरण्याची गरज नाही. आजार नक्कीच गंभीर आहे, पण वेळीच उपचार सुरू झाले आहेत. जर डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टीचं पालन केलं आणि पूर्ण काळजी घेतली तर प्रकृतीत सुधारणा होण्याची नक्कीच आशा आहे. त्यानंतर त्याच दिवशी वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांचे उपचार सुरू केले. त्यांना औषधं दिली जाऊ लागली, सलाईन लावली आणि प्रत्येक काही तासांनी त्यांची तपासणी केली जाऊ लागली. डॉक्टरांनी त्यांच्या खाण्यापिण्याचीही पूर्ण काळजी घेण्यास सांगितलं आणि सक्त ताकीद दिली की आता त्यांना कायमस्वरूपी दारूपासून दूर राहावंच लागेल. रोज राज अंकल प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी उभे होते. कधी औषध आणून देत, कधी डॉक्टरांशी बोलत आणि कधी आईला समजावत की हिम्मत ठेवा, सगळं नीट होईल. त्या कठीण काळात जर कोणती व्यक्ती आमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार बनली असेल तर ती होती राज अंकल. आज पहिल्यांदा मला जाणीव झाली की प्रत्येक मित्र सारखा नसतो. काही मित्र असेही असतात जे कठीण प्रसंगी कुटुंबापेक्षाही जास्त भक्कमपणे साथ देतात. त्यानंतर काही दिवस वडील हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांचे उपचार सतत चालू होते. डॉक्टर वेळोवेळी त्यांची तपासणी करत होते. औषधं दिली जात होती, सलाईन लावली जात होती आणि त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेतली जात होती. आई सकाळपासून रात्रीपर्यंत हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ बसून असायची. त्यांच्यासाठी वेळेवर जेवण घेऊन जायची, औषधं द्यायची आणि वडिलांनी जे काही सांगितलं होतं ते पूर्ण प्रामाणिकपणे पाळायची. राज अंकल सुद्धा दररोज हॉस्पिटलमध्ये यायचे. कधी औषधांची व्यवस्था करायचे तर कधी डॉक्टरांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. मी सुद्धा शाळेतून सुटून थेट हॉस्पिटलमध्ये जायचे आणि शक्य होईल तितका आईला हातभार लावायचे. काही दिवसांच्या मेहनत आणि उपचारानंतर शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की आता त्यांची प्रकृती आधीपेक्षा बऱ्यापैकी सुधारली आहे, त्यामुळे त्यांना घरी नेलं जाऊ शकतं. पण डॉक्टरांनी आम्हाला सक्त ताकीद दिली की आता त्यांनी अजिबात दारू पिऊ नये, वेळेवर औषधं घ्यावीत, चांगलं जेवण करावं आणि पूर्ण आराम करावा. जर त्यांनी पुन्हा दारू पिली तर त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खूप बिघडू शकते. आम्ही सगळ्यांनी असा विचार केला होता की कदाचित आता वडील ही गोष्ट समजावून घेतील आणि आपलं आयुष्य बदलून टाकतील. पण आमची ही आशा खूप लवकर मावळली. घरी आल्यावर आईनं त्यांच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही. सकाळी उठल्यापासून त्यांच्यासाठी नाश्ता बनवणं, वेळेवर औषधं देणं, त्यांच्यासाठी हलकं अन्न तयार करणं आणि पूर्ण दिवस त्यांची काळजी घेत राहणं हेच ती करत होती. राज अंकल सुद्धा दर 2-3 दिवसांनी त्यांना भेटायला यायचे आणि समजावून सांगायचे की आता दारूपासून कायमचे लांब राहा, नाही तर आजार पुन्हा बळावू शकतो. मी सुद्धा मनातल्या मनात हेच इच्छित होते की आता सगळं काही नीट व्हावं आणि आमचं घर आधीपेक्षा चांगलं व्हावं. पण वडिलांच्या स्वभावात काहीही बदल झाला नव्हता. काही दिवस तर त्यांनी स्वतःला नियंत्रणात ठेवलं होतं, पण एका संध्याकाळी ते बाहेर गेले आणि रात्री उशिरा अडखळत घरी परतले. त्यांच्या तोंडातून दारूचा तीव्र दुर्गंध येत होता. त्यांना पाहताच माझा जीव खाली वर झाला, कारण मला समजलं होतं की त्यांनी पुन्हा एकदा दारू पिली आहे. आई त्यांच्याजवळ गेली आणि अतिशय प्रेमाने म्हणाली, तुम्ही पुन्हा दारू का पिली? डॉक्टरांनी तर मनाई केली होती, तुमची प्रकृती पुन्हा बिघडेल. पण आईचं बोलणं ऐकताच ते संतापले. त्यांनी जोरात आईचा हात झटकला आणि ओरडून म्हणाले, मला कोणतंही आजारपण नाहीये, हे सगळं तुझं नाटक आहे. तुला असंच वाटतंय ना की मी स्वतःला आजारी समजावं आणि एक दिवस मरावं? तुला हेच हवं आहे की मी या जगातून निघून जावं? आई रडत म्हणाली, तुम्ही असं का बोलताय? मी कधीही असा विचार करू शकत नाही. तुम्हीच तर माझं सर्वस्व आहात. मी का इच्छिणार की तुम्हाला काही व्हावं? पण वडील त्यावेळी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दारूने त्यांची विचार करण्याची ताकद संपून टाकली होती. ते सतत आईवर खोटा आरोप करत राहिले आणि मग त्यांनी आईला मारायला सुरुवात केली. मी हे सगळं बघून घाबरले. मी धावत जाऊन आईच्या समोर उभी राहिले आणि रडत म्हणाले, बाबा बस करा, आईची काही चूक नाही, तिला मारू नका. पण त्यांनी माझी एकही गोष्ट ऐकली नाही. त्यांनी मला जोरात पकडून एका बाजूला ढकलून दिलं आणि नंतर आईला मारतच राहिले. आई सतत हात जोडून म्हणत होती की मला मारू नका, माझी प्रकृती ही ठीक नाहीये. पण त्यांच्या मनात थोडी सुद्धा दया आली नाही. बराच वेळेपर्यंत ते आईला मारत राहिले, शिवीगाळ करत राहिले आणि जेव्हा स्वतः थकून गेले तेव्हा काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेले आणि बेडवर पडताच ते गाढ झोपी गेले. संपूर्ण घरात सामसूम झाली होती. आईच्या चेहऱ्यावर मारहाणीचे व्रण होते. तिचे हात थरथरत होते. मी धावत स्वयंपाकघरात गेले, पाणी घेऊन आले आणि आईला हळूहळू पाजलं.
त्यानंतर तिच्या जखमांवर औषध लावलं, तिच्या कपाळावर थंड पाण्याचा शेक दिला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन आले. मी सारखी तिला सांगत होते की आता बस झालं, खूप झालं, आपल्याला हे सगळं आता अजिबात सहन करायला नको. पण आई नेहमीप्रमाणे म्हणाली, बेटा आता जे व्हायचं ते झालं, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. मला नाही वाटत की माझ्यामुळे तुझं आयुष्य खराब व्हावं. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मला समजत नव्हतं की माझी आई इतकी चांगली असून सुद्धा तिच्या नशिबी इतकं दुःख का आलं असावं. त्या रात्री आम्ही दोघी एकाच खोलीत झोपलो, पण आमच्यापैकी कोणाला नीट झोप लागली नाही. मी अख्खी रात्र हाच विचार करत राहिले की आमच्या घरात कधी सुख येणार, हे सगळं कधी संपणार. दुसऱ्या बाजूला वडील त्यांच्या खोलीत एकटेच झोपले होते. कोणाचीही त्यांच्या खोलीत जाऊन बघण्याची हिंमत झाली नाही, कारण प्रत्येक जण त्यांच्यावर प्रचंड टाळत होता. कशी बशी ती रात्र सरली आणि सकाळ झाली. नेहमीप्रमाणे आई सर्वात आधी उठली. तिने स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता बनवला आणि नंतर वडिलांसाठी चहा नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत गेली. पण काही क्षणात तिची एक मोठी किंकाळी संपूर्ण घरात दुमदुमली. मी त्यावेळी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. आईचा आवाज ऐकताच मी पळत तिच्या खोलीत पोचले. मी पाहिलं की आई घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. तिच्या हातातून चहाचा कप खाली सांडला होता आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती स्पष्ट दिसत होती. तिनं थरथरत्या आवाजात मला म्हटलं, काव्या बघ ना, तुझे पप्पा उठतच नाहीये. मी किती वेळापासून त्यांना हाक मारत आहे, पण ते डोळेच उघडत नाहीयेत. मी सुद्धा प्रचंड घाबरले. मी पुढे जाऊन त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या शरीरात कसलीच हालचाल होत नव्हती. माझे हात थरथरू लागले. मला काही सुचत नव्हतं. त्यामुळे मी न घाबरता लगेच राज अंकलला फोन केला आणि रडत रडत त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी मला धीर देत म्हटलं, मी लगेच येतो. सुमारे 10 मिनिटांनंतर राज अंकल आमच्या घरी पोहोचले. पण यावेळी ते एकट्याने आले नव्हते. त्यांच्यासोबत एक डॉक्टर सुद्धा होते. डॉक्टरांनी येताच वडिलांची तपासणी सुरू केली. त्यांनी त्यांची नाडी तपासली, श्वास चेक केला आणि मग काही क्षण शांत राहिल्यानंतर अतिशय गंभीर आवाजात सांगितलं की मला वाईट वाटतंय, पण आता ते आपल्यात नाहीत. हे ऐकताच आईची दुनिया जणू उद्ध्वस्त झाली. ती जोरजोरानं रडू लागली आणि तिथे जमिनीवर बसून राहिली. मी सुद्धा काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न झाले. मला समजत नव्हतं की हे सगळं इतक्या लवकर कसं घडलं. काल रात्रीपर्यंत ते आमच्या समोर होते आणि आज कायमचे निघून गेले होते. माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली होती. एकीकडे ते माझे वडील होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख होतं, पण दुसरीकडे मला हेही वाटत होतं की आता माझ्या आईची रोजच्या मारहाणीतून आणि अपमानातून कायमची सुटका झाली आहे. मी स्वतःही या गोष्टीचा अंदाज लावू शकत नव्हते की मी रडावं की वरच्या देवाचे आभार मानावे. हळूहळू गल्लीतील लोक आमच्या घरी येऊ लागले. कोणीतरी पोलिसांना कळवण्याची बोलणी केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आजारपण आणि त्यांची प्रकृती पाहता हा नैसर्गिक मृत्यू वाटत आहे, त्यामुळे कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. आसपासचे लोक आईला सावरू लागले, पण अनेक लोक आपापसात हेच बोलत होते की हा माणूस खूप रागीट स्वभावाचा होता. आपल्या पत्नीला कधीच चैनीनं जगू दिलं नाही, नेहमी मारहाण करत राहायचा. जर वेळीच दारू सोडली असती तर कदाचित आज जिवंत असता. त्यांचे हे बोलणं ऐकून मला जाणीव झाली की आमच्या घरचं दुःख फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण गल्लीतल्या लोकांना माहित होतं. आई एका कोपऱ्यात बसून सतत रडत होती. कदाचित तिने इतकी वर्ष दुःख सहन करूनही आपल्या पतीला मनापासून आपलं मानलं होतं, त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख तिला खूप जास्त होतं. राज अंकल प्रत्येक गोष्टीत पुढे होऊन मदत करत होते. त्यांनी इतर नातेवाईकांना निरोप दिला, अंत्यसंस्काराची सगळी तयारी करून घेतली आणि प्रत्येक जबाबदारी पार पाडली. आणि तासानंतर वडिलांची अंत्ययात्रा निघली आणि संपूर्ण विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेव्हा त्यांची चिता विझत आली तेव्हा मला असं वाटलं की आमच्या आयुष्याचा एक खूप मोठा आणि खूप वेदनादायक अध्याय संपला आहे. घरी परतताना मी आईचा हात घट्ट धरून ठेवला आणि मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना केली की आता आमच्या आयुष्यात कधीही असा अंधार परत येऊ नये. आता माझ्या आईला पुन्हा कधीही कोणाचा मार सहन करावा लागू नये. आता ती सुद्धा इतर महिलांप्रमाणेच मान आणि शांततेनं आपलं आयुष्य जगू शकेन. आणि मी त्याच दिवशी मनात असा निर्णय घेतला की कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या आईला कधीही एकटी सोडणार नाही आणि नेहमी तिचा आधार बनून तिच्या पाठीशी उभी राहीन. वडिलांच्या निधनानंतर हळूहळू आमचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं, पण सगळं काही आधीसारखं अजिबात नव्हतं. घरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता घरात कोणाचेही ओरडण्याचे आवाज येत नव्हते
आणि रोज होणारे भांडणही ऐकायला मिळत नव्हते. पण या सगळ्यासोबत एक खूप मोठी जबाबदारी सुद्धा आमच्या समोर उभी ठाकली होती. घराचा खर्च कसा चालणार, दुकान कोण सांभाळणार आणि पुढचं आयुष्य कसं जगायचं, या सगळ्या गोष्टींची चिंता आईला सतत सतावत होती. काही दिवस तर आम्ही जसा तसा घरी असलेला पैसा खर्च करून काम भागवलं, पण आईला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की असं जास्त दिवस चालणार नाही. एका संध्याकाळी आम्ही दोघी जेवण करत होतो तेव्हा आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, बेटा, मी एक निर्णय घेतला. उद्यापासून मी तुझ्या वडिलांच्या दुकानात जाईन आणि तिथेच बसून त्यांचा कारभार सांभाळेन. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं, कारण आई जास्त शिकलेली नव्हती. तिला हिशोबाचं सुद्धा जास्त ज्ञान नव्हतं. मी म्हणाले, आई, तू एकटी हे सगळं कसं सांभाळशील? तुला तर दुकानाचा पूर्ण कारभार माहित नाहीये. आईनं हलकसं हसून म्हटलं, बेटा, जर मी प्रयत्न केला नाही तर शिकणार कशी? आपल्या घरात कोणताही मुलगा नाहीये, तुझा कोणताही भाऊ नाहीये, तुला तुझ्या वडिलांनाही असा कोणता भाऊ नाहीये जो आपली मदत करू शकेल. आता आपल्याला आपलं आयुष्य स्वतःच्या जीवावर पुढे न्यावं लागेल. जर मी दुकान सांभाळलं नाही तर घराचा खर्च कसा चालणार? तिचं बोलणं ऐकून मला समजलं की आई मजबुरीपोटी हा निर्णय घेत आहे. मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, आई, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे, तू अजिबात घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी आई लवकर उठली. तिने आधी घरची सगळी कामं उरकली, आमच्यासाठी जेवण बनवलं आणि मग स्वतः तयार होऊन दुकानात जाण्यासाठी निघाली. त्याच वेळी राज अंकल सुद्धा आमच्या घरी आले. त्यांनी म्हटलं, वहिनी, तुम्ही एकट्या टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत येतो. सुरुवातीला मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, हळूहळू तुम्हाला स्वतःला सगळं समजू लागेल. आईने त्यांचे आभार मानले आणि दोघेजण मिळून दुकानासाठी निघून गेले. मी सुद्धा दप्तराची बॅग घेऊन शाळेत गेले. त्या दिवशी संपूर्ण वेळ माझ्या अभ्यासात अजिबात लक्ष लागलं नाही. मी सारखा हाच विचार करत होते की आई दुकानात कसं काम करत असेल, तिला तिथे कोणती अडचण तर येत नसेल ना. शाळेची सुट्टी झाली तेव्हा नेहमीप्रमाणे राज अंकल मला आणायला आले. वाटेत मी त्यांना सर्वात पहिला प्रश्न हाच विचारला की आई ठीक आहे ना? त्यांनी हसून सांगितलं की होय, अगदी ठीक आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत आहे. दुकानात काम करणारे जुने नोकर सुद्धा तिला पूर्ण मदत करत आहेत. त्यांचं बोलणं ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला. घरी पोहोचल्यावर मी कपडे बदलले, जेवण केले आणि नंतर माझा गृहपाठ करायला बसले. त्यानंतर मी घराची छोटी मोठी कामही उरकून घेतली, कारण मला आता असं वाटायचं की जेव्हा आई संध्याकाळी घरी परत येईल तेव्हा तिला जास्त काम करावं लागणार नाही. रोजच्या प्रमाणे मी संध्याकाळ होण्याची वाट पाहत राहायचे. जशी आई घरी परतायची मी पळत जाऊन दरवाजा उघडायचे. तिच्या चेहऱ्यावर दिवसभर केलेल्या कामाचा थकवा स्पष्ट दिसत असे, पण तरीही ती हसून मला मिठी मारत असे. आम्ही दोघी जणी सोबत बसून चहा प्यायचो. मग आई मला दिवसभरात काय घडलं ते सांगायची की आज दुकानात कोण आलं होतं, किती सामान विकलं गेलं, कोणत्या गिऱ्हाईकाने काय सांगितलं आणि तिने आज कोणतं नवीन काम शिकून घेतलं. मी सुद्धा तिला शाळेच्या सगळ्या गोष्टी सांगायचे की आज कोणता तास चांगला झाला, कोणत्या शिक्षकांनी काय शिकवलं आणि माझ्या मैत्रिणीनं काय केलं. आई माझ्या सगळ्या गोष्टी खूप लक्ष देऊन ऐकायची आणि मग प्रेमानं माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणायची की माझी लेक खूप समजूतदार झाली आहे. हळूहळू दिवस सरकू लागले आणि आई सुद्धा दुकानाचा कारभार शिकू लागली. आता तिला गिऱ्हाईकांशी बोलता येऊ लागलं होतं. कोणता माल कुठे ठेवलाय, किती किमतीचा आहे, कोणत्या गिऱ्हाईकाला किती सामान द्यायचं, हे सगळं तिला आता लक्षात राहू लागलं होतं. राज अंकल प्रत्येक पावलावर तिची मदत करत होते. कधी हिशोब समजावून सांगायचे तर कधी नवीन माल कसा मागवायचा हे शिकवायचे. जर कोणतीही अडचण आली तर ते लगेच धावून येऊन ती सोडवायचे. त्यांच्यामुळे आईचा आत्मविश्वास सतत वाढत चालला होता. मी सुद्धा माझ्या अभ्यासासोबत आईला पूर्ण साथ देत होते. कधी दुकानाला लागणारी कागदपत्रे नीट करून ठेवायचे तर कधी सुट्टीच्या दिवशी दुकानात जाऊन आई सोबत बसत असे. हळूहळू आमच्या आयुष्यात पुन्हा शांतता परत येऊ लागली होती. आता घरात कसलीही भीती उरली नव्हती, पण तरी हे रिकामपण सतत जाणवत राहत होतं. खरं सांगायचं तर मला कधी कधी वडिलांची आठवणही यायची. जरी त्यांनी आमच्याशी कधीही चांगला व्यवहार केला नव्हता तरी शेवटी ते माझे वडीलच होते. त्यांनी आईला खूप दुःख दिलं होतं तरी सुद्धा शेवटी ते माझेच वडील होते. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला त्यांच्या बाबांसोबत हसत खेळत पाहायचे तेव्हा मनात एक हुरहुर दाटून यायची. मी विचार करायचे की काश
माझे वडील सुद्धा असेच असते. काश त्यांनी दारू आपल्या आयुष्यापासून दूर ठेवली असती. काश त्यांनी आईशी प्रेमानं आणि आदरानं बोललं असतं, तर आज आपलं कुटुंब सुद्धा किती आनंदी असतं. आम्ही सगळे मिळून एकत्र जेवण केलं असतं, गप्पा मारल्या असत्या आणि एका सामान्य कुटुंबासारखं आयुष्य जगलो असतो. पण आता हे सगळं फक्त एक स्वप्न उरलं होतं. आई सुद्धा बऱ्याचदा रात्री गप्प बसून वडिलांचा जुना फोटो बघत राहायची. तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. एक दिवस मी तिला विचारलं, आई, जेव्हा बाबांनी तुला इतकं दुःख दिलं, मग तू त्यांना आठवून का रडतेस? आईनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बेटा, माणूस कसाही असला तरी शेवटी तो आपलाच असतो. त्यांनी मला खूप त्रास दिला, यात काही शंका नाही. पण ते माझे पती होते. मी त्यांच्यासोबत माझ्या आयुष्याची इतकी वर्ष घालवली होती. त्यांच्या चांगल्या गोष्टी खूप कमी होत्या. पण एखादं नातं एकदा जोडलं गेलं की ते मनापासून पुसून टाकणं इतकं सोपं नसतं. तिचं बोलणं ऐकून मी काही वेळ शांत बसले. मग मी तिच्या जवळ जाऊन बसले. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आई, आता तू एकटी नाहीयेस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. जे व्हायचं ते झालं. कदाचित वरच्या देवाने आपल्यासाठी पुढे काहीतरी चांगलंच ठरवून ठेवलं असेल. आता आपण मागे वळून बघायला नको. आपण आपल्या नवीन आयुष्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं बोलणं ऐकून आईने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंसोबतच तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसूही होतं. तिने मला मिठी मारली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, खरं बोलते माझी लेक, आता तू खूप मोठी आणि समजूतदार झाली आहेस. आधी मला वाटायचं की मी तुला सांभाळते, पण आज मला असं वाटतंय की तूच मला सांभाळून घेत आहेस. तिचे हे बोलणं ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणीव झाली की कठीण काळ माणसाला त्याच्या वयाआधीच खूप मोठं बनवून टाकतो. आणि त्याच दिवशी मी मनातल्या मनात निर्णय घेतला की आता मी माझ्या आईला एकटं पडू देणार नाही. माझ्या आईने खूप अडचणींचा सामना केला आहे आणि आता तिच्या जगण्याची, खऱ्या अर्थाने खुश राहण्याची वेळ आली आहे. पण मला माहित नव्हतं की माझ्या समोर असं एक सत्य येणार आहे जो आपल्या सगळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. एका दिवशीची गोष्ट आहे. त्या दिवशी आई नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून दुकानात निघून गेली होती आणि मी त्या दिवशी शाळेत गेले नव्हते, कारण माझ्या परीक्षा सुरू होत्या आणि पुढच्या पेपरच्या अभ्यासासाठी मी घरीच थांबण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की दिवसभर घरीच राहायचं आहे, तर काय करावं. मी एक एक करून सगळ्या खोल्या स्वच्छ करू लागले. मग माझी नजर स्टोर रूम वर पडली. बऱ्याच दिवसापासून त्याची स्वच्छता झाली नव्हती, त्यामुळे मी झाडू आणि एक कपडा घेऊन तिथे गेले. स्टोर रूम मध्ये खूप जुनं सामान पडलेलं होतं. जुन्या पेट्या, लाकडाच्या खुर्च्या, काही फुटकी भांडी आणि एका कोपऱ्यात ठेवलेली एक जुनी लोखंडी अलमारी, जिच्यावर धुळीचा जाड थर साचला होता. मी हळूहळू तिथली साफसफाई करायला सुरुवात केली. मग विचार केला की या कपाटाच्या आतमध्ये सुद्धा बघितलं पाहिजे. कदाचित काही कामाची वस्तू निघेल. मी कपाट उघडलं तर त्याच्या आत काही जुनी कपडे, काही फाईल्स आणि अनेक जुनी पुस्तके ठेवली होती. मी एक एक करून सगळी पुस्तके बाहेर काढायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या हातात एक जाड जुनं पुस्तक आलं. त्यावर एवढी धूळ साचली होती की त्याचं कव्हर सुद्धा नीट दिसत नव्हतं. मी माझ्या ओढणीनं त्यावरची धूळ साफ केली आणि ती उघडून पाहू लागले. पण जसं मी पहिलं पान उघडलं, मला समजलं की ते कोणतंही पुस्तक नसून एक जुनी डायरी होती. त्या डायरीच्या पहिल्या पानावर माझ्या आईचं नाव लिहिलं होतं. मी काही क्षणांसाठी थक्क झाले, कारण मला कधी माहित नव्हतं की माझी आई डायरी सुद्धा लिहायची. मी त्यांना माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही डायरी लिहिताना पाहिलेलं नव्हतं. कदाचित त्यांनी ती खूप आधी लिहिली असेल आणि मग काही कारणास्तव लिहायचं सोडलं असेल. माझ्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली की नेमकी यामध्ये काय लिहिलं असेल. मी हळूच पाहिलं, पान उलटलं आणि वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला आईने तिच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल लिहिलं होतं. तिनं लिहिलं होतं की तिची स्वतःची काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या, पण घरच्यांनी तिची एकही गोष्ट ऐकली नाही. तिने लिहिलं होतं की तिचं लग्न तिच्या मर्जीशिवाय लावून दिलं गेलं होतं आणि तिला अशा माणसासोबत आयुष्य जगावं लागलं ज्याला ती अजिबात पसंत करत नव्हती. तिनं लिहिलं होतं की लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिला असं वाटू लागलं होतं जणू तिचं स्वतःचं आयुष्य तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं आहे. मी हे सगळं वाचून खूप दुःखी झाले, कारण मला पहिल्यांदाच कळत होतं की आईने तिच्या आयुष्यात किती काही सोसलं होतं. पण जसजशी मी पुढे वाचत गेले तसे माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. डायरीत पुढे ज्या गोष्टी लिहिल्या होत्या
त्या वाचून माझे हात थरथरू लागले. आईनं लिहिलं होतं की लग्नानंतरही ते त्या माणसाला विसरू शकली नाही ज्याच्यावर ती आधी प्रेम करत होती आणि लग्नानंतरही ती चोरून लपून त्याच्याशी बोलत असे. मी हे वाचून थक्क झाले, कारण मी असा विचार कधी केलाच नव्हता. तिथे जे काही लिहिलं होतं त्यावर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आईनं लिहिलं होतं की तिने आणि त्या माणसावर ती प्रेम करत होती. त्या दोघांनी मिळून अत्यंत खतरनाक निर्णय घेतले होते. तिनं लिहिलं होतं की माझ्या आजीचा मृत्यू हा कोणताही साधा अपघात नव्हता, तर तो अपघातासारखा भासवण्यात आला होता. आईनं लिहिलं होतं की माझी आजी रोज संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जायची आणि एक दिवस जेव्हा ती घरी परतत होती तेव्हा एक भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीनं तिला धडक दिली होती आणि त्याच अपघातात तिचा मृत्यू झाला होता. पण डायरीत लिहिलं होतं की तो कोणताही अपघात नसून आधीपासून रचलेला एक कट होता आणि त्या कटात माझी आई सुद्धा सामील होती. हे वाचताच माझ्या संपूर्ण शरीरातून जणू वीजच संचारली. माझी बोटे थरथरू लागली. माझ्या डोळ्यांसमोर अंधुकसा अंधार दाटू लागला. मला असं वाटू लागलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं वाचते. मी तेच पान पुन्हा वाचलं, पण त्यावर ते शब्द लिहिले होते. माझ्या हातातून डायरी जवळपास खाली सुटलीच होती. मला समजत नव्हतं की हे सगळं खरं कसं असू शकतं, पण याहूनही मोठं सत्य माझी वाट पाहत होतं. मी हिम्मत करून पुढचं पान उघडलं आणि जसं वाचलं तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. डायरीत लिहिलं होतं की ज्या माणसावर आई प्रेम करत होती तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द राज अंकल होते. तेच राज अंकल ज्यांना मी लहानपणापासून एक अत्यंत चांगल्या व्यक्तीच्या रूपात पाहत आले होते. ते राज अंकल जे नेहमी आमची मदत करायचे, जे आईची साथ द्यायचे, जे मला शाळेतून आणायचे आणि ज्यांच्यावर मला माझ्या स्वतःच्या नातेवाईकांपेक्षाही जास्त विश्वास होता. आईनं लिहिलं होतं की लग्नानंतरही त्यांचं नातं संपलं नव्हतं आणि दोघेही सतत एकमेकांच्या संपर्कात होते. डायरीच्या पुढच्या भागात लिहिलं होतं की राज अंकलने हळूहळू वडिलांना दारूची सवय लावली होती. सुरुवातीला मैत्रीच्या नावाखाली, मग ताणतणाव दूर करण्याच्या बहाण्याने आणि नंतर ही सवय इतकी वाढली की वडील दारूशिवाय राहूच शकत नव्हते. आईनं लिहिलं होतं की त्यांचा उद्देश हाच होता की वडिलांनी हळूहळू पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावं आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं. मी हे सगळं वाचत होते, पण माझा मेंदू जणू काम करणं थांबून बसला होता. माझ्यासमोर माझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी फिरू लागल्या आणि राज अंकलचं आपल्या घरी येणं, आईशी तासनतास बोलणं, या सगळ्याचा खरा अर्थ आता माझ्या लक्षात येत होता. प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभं राहणं आणि वडिलांचं दररोज दारू पिऊन घरी येणं, हे सगळं फक्त एक योगायोग होता की खरंच यामागे एखादं मोठं गूढ रहस्य दडलं होतं. मला काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी तिथे जमिनीवर बसून गेले. माझे हात थरथरत होते आणि छातीत हृदय इतक्या वेगानं धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःलाच ऐकू येत होता. मी वारंवार स्वतःला समजावत होते की नाही, असं अजिबात असू शकत नाही. माझी आई असं कधीच करू शकत नाही. पण डायरीतील तर प्रत्येक गोष्ट तिच्या स्वतःच्या अक्षरात लिहिलेली होती. मला समजतच नव्हतं की मी नक्की कोणावर विश्वास ठेवू. त्या आईवर जिने मला लहानपणापासून भरभरून प्रेम दिलं होतं, की त्या डायरीवर जिच्यात एवढी भयानक सत्य लिहिली होती. काही वेळानं मी थरथरत्या हाताने ती डायरी बंद केली आणि ती छातीशी घट्ट धरून जोरजोरात रडू लागले. मला असं वाटत होतं की एका क्षणात माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. ज्या लोकांना मी जगातील सगळ्यात चांगली आणि साधी माणसं समजत होते, आज त्याच लोकांबद्दल अशी सत्य माझ्या समोर येत होती, जी स्वीकारणं माझ्यासाठी अगदी अशक्य होतं. माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न येत होता की जर डायरीत लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी असेल तर पुढच्या पानांमध्ये आणखी काय लपलं असेल. संपूर्ण डायरी वाचायची बाकी होती आणि मला भीती वाटत होती की कदाचित यामध्ये आणखी अशी काही रहस्य असतील जी माझी उरली सुरली जिंदगी कायमची बदलून टाकतील. मला असं वाटत होतं की माझी संपूर्ण दुनिया एका क्षणात विखरून गेली आहे. मी थरथरत्या हाताने पुन्हा ती डायरी उघडली आणि पुढे वाचायला सुरुवात केली. माझी धडधड इतकी वाढली होती की मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण तरीही मला सत्य जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी माझे डोळे पुसले आणि पुढे वाचू लागले. त्यात लिहिलं होतं, मी रमेशचा तिरस्कार करत होते. मला कधीच त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं.
पर घरच्यांच्या हट्टाखातर मला त्याच्याशी लग्न करावं लागलं. म्हणूनच मी त्याच दिवशी ठरवून घेतलं होतं की एक दिवस मी त्याला माझ्या आयुष्यातून कायमचा बाहेर काढून टाकेन. डायरीत पुढे लिहिलं होतं की मी जाणीवपूर्वक त्याच्यासमोर लहान लहान चुका करायचे, जेणेकरून त्याला राग यावा आणि तो मला मारावा. जेव्हा जेव्हा तो मला मारायचा, मी बाहेर जाऊन रडायचे, जेणेकरून लोकांना असं वाटावं की मी खूप लाचार आणि दुःखी बाई आहे आणि तो मात्र एक अत्यंत वाईट माणूस आहे. हळूहळू संपूर्ण गल्ली त्याची हीच प्रतिमा तयार झाली आणि कोणीही कधी माझी खरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे लोक त्याला चुकीचं ठरवत राहिले आणि मला एक बिचारी आणि अनाथ बाई समजून माझ्याबद्दल दया व्यक्त करत राहिले. त्यात पुढे लिहिलं होतं की जेव्हा केव्हा विजय दुकानात निघून जायचा, तेव्हा मी लपून छपून राजला घरी बोलवायची. आम्ही दोघे जण तासन तास बसून गप्पा मारायचो आणि पुढच्या योजना आखायचो. कोणालाही आमच्या नात्याबद्दल कधीच थांगपत्ता लागू दिला नाही. मी नेहमी खूप काळजी घेतली, जेणेकरून कुणालाही आमच्यावर शंका येणार नाही. डायरीत हे सुद्धा लिहिलं होतं की राजनेच रमेशला हळूहळू दारू पिण्याची सवय लावली होती. आधी मैत्रीच्या नावाखाली कधीतरी त्याला दारू पाजली, मग हळूहळू त्याला त्याची सवय जडली आणि जेव्हा तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला, तेव्हा त्याच्या स्वभावातही मोठा बदल होऊ लागला. त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर प्रचंड राग येऊ लागला आणि हीच गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा हत्यार बनली. मी जाणीवपूर्वक त्याच्यासमोर अशा गोष्टी बोलत असे, ज्यामुळे त्याचा राग आणखी भडकावा आणि तो मला मारायला लागावा. त्यानंतर मी लोकांसमोर रडून रडून माझी कहाणी सांगायचे आणि सगळे लोक माझ्यावर दया करायचे. डायरीत लिहिलं होतं की मला असंच हवं होतं, जेणेकरून एक दिवस संपूर्ण समाज त्याला वाईट माणूस मानेल आणि माझ्यावर कोणाचा लवलेशही शंकेचा संशय येणार नाही. मी हे सगळं वाचून आजपर्यंत हादरून गेले. मला काही समजत नव्हतं की ज्या आईला मी जगातील सगळ्यात साधी आणि उत्तम स्त्री समजत होते, ती आई एवढा मोठा आणि भयानक खेळ खेळू शकते. मग मी पुढे वाचलं. त्यात लिहिलं होतं, जेव्हा मला कळलं की मी आई होणार आहे, तेव्हा मी काही काळासाठी माझे सगळे प्लॅन थांबवून ठेवले, कारण मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. मला वाटलं होतं की मूल झाल्यानंतर योग्य संधी मिळेल, तेव्हा मी माझं अपूर्ण काम पूर्ण करेन. त्यानंतर त्यात लिहिलं होतं की मुलीच्या जन्मानंतरही मी माझा इरादा कधीच बदलला नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत राहिले आणि बाहेरून एक आदर्श पत्नी आणि चांगली आई असल्याचं नाटक करत राहिले, जेणेकरून कोणालाही माझ्यावर शंका येऊ नये. मी दररोज हाच विचार करायची की मला अशी वेळ कधी मिळणार, जेव्हा मी रमेशला नेहमीसाठी माझ्या आयुष्यातून संपून टाकेन. हे सर्व वाचत असताना माझे हात वाईट रीतीनं थरथरत होते. माझा घसा पूर्ण कोरडा पडला होता, पण तरीही डायरी अजून संपली नव्हती. मी भीत भीत पुढच्या पानावर गेले. तिथे जे काही लिहिलं होतं ते वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यात लिहिलं होतं, ज्या रात्री रमेश दारू पिऊन घरी आला होता आणि त्याने माझ्याशी भांडण केलं होतं, त्याच रात्री मी ठरवून टाकलं होतं की आता सगळं संपवण्याची वेळ आली आहे. तेव्हा काव्या झोपी गेली आणि रमेश सुद्धा आपल्या खोलीत गाढ झोपी गेला. तेव्हा मी कपाटात लपून ठेवलेला तो इंजेक्शन काढला आणि हळूच त्याच्या खोलीत गेले. मी आधीच कित्येक दिवस त्या इंजेक्शन बद्दल पूर्ण माहिती गोळा केली होती, जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही. मी त्याच्या झोपलेल्या शरीरात तो इंजेक्शन टोचला आणि नंतर माझ्या खोलीत येऊन अशी झोपी गेले, जणू काही झालंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळेजण उठले, तोपर्यंत रमेश या जगातून निघून गेला होता. डॉक्टरांनी त्याची प्रकृती आणि दारूची सवय पाहून असं समजलं की त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला आहे आणि कोणालाही माझ्या खोटेपणाचा थांगपत्ता लागला नाही. मी हे सगळं वाचून पूर्णपणे कोलमडून गेले. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटू लागली. मला आठवू लागलं की त्या दिवशी सकाळी आई किती जोरजोरानं रडत होती, कशी ती सगळ्यांसमोर नाटक करत होती आणि कसा संपूर्ण परिसर तिला एक बिचारी बाई मानत होता. आता मला कळून चुकलं होतं की तिचे हे सगळे अश्रू सुद्धा खोटे होते. तेव्हा माझी नजर कपाटाच्या एका कोपऱ्यात गेली. तिथे एक छोटासा डब्बा ठेवला होता. माझं हृदय अत्यंत वेगानं धडकू लागलं. मी हळूहळू त्या डब्याकडे गेले आणि तो उघडला. त्याच्या आत अगदी तसाच इंजेक्शन ठेवला होता, जसा डायरीत लिहिला होता. त्यासोबत काही औषधाचे रिकामे कव्हर आणि एक जुनी चिठ्ठी सुद्धा ठेवलेली होती. मी त्या हातात घेऊन पाहू लागले. आता माझ्या मनात कसलीही शंका उरली नव्हती. मला पूर्ण खात्री पटली होती की डायरीत जे काही लिहिलं होतं ते अक्षरशः सत्य होतं. माझ्या आईनं फक्त माझ्या वडिलांनाच नाही, तर माझ्या आजीच्या हत्येलाही आपला हात असल्याचं कबूल केलं होतं आणि आता माझ्या समोर त्याचे पुरावेही हजर होते. माझा मेंदू पूर्णपणे सुन्न झाला होता. मी वारंवार विचार करत होते की मी इतकी वर्ष कोणत्या माणसासोबत राहत होते, जिला मी देवापेक्षाही जास्त महान आणि साधी समजत होते.
ती बाई एवढं भयानक सत्य माझ्यापासून लपून बसली होती? लहानपणापासून तिने माझ्या मनात माझ्या वडिलांच्या विरोधात विष कालवलं होतं. मी आजवर तिच्यावर प्रेम करत राहिले आणि वडिलांचा मात्र तिरस्कार करत राहिले. पण मूळ सत्य काहीतरी वेगळं होतं. मला माझ्या वडिलांची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आठवू लागली. त्यांचं मला प्रेमानं बेटी म्हणून हाक मारणं, माझ्यासाठी आवडीच्या गोष्टी आणणं, माझ्या शिक्षणाची काळजी घेणं. आता मला वाटू लागलं की कदाचित ते तितके वाईट नव्हते जितकं मला नेहमी भासवण्यात आलं होतं. कदाचित त्यांच्या त्या रागामागे आणि दारूच्या व्यसनामागे हाच मोठा कट असावा आणि मी इतकी वर्ष फक्त अर्ध सत्य ऐकून स्वतःच्या बापाचा द्वेष करत राहिले. हा विचार करून माझं मन फाटल्यासारखं झालं. मी तिथे जमिनीवर बसून हुंदके देऊन रडू लागले. मला सुचत नव्हतं की आता मी काय करावं. आईला घरी यायला अजून थोडा वेळ बाकी होता आणि माझ्या हातात तिची तीच डायरी होती जिने माझ्या संपूर्ण आयुष्याचं सत्य बदलून टाकलं होतं. आता माझ्या समोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की हे भयानक सत्य मी माझ्याच मनात दाबून ठेवू की इतक्या वर्षापूर्वी घडलेल्या या भयानक रहस्याला सर्वांसमोर उघड करू. कारण आता मला कळून चुकलं होतं की माझ्या आयुष्याची कथा तशी अजिबात नव्हती जशी मला लहानपणापासून ऐकवली गेली होती. खरी कहाणी तर आज या डायरीच्या पानांनी माझ्या समोर उघड केली होती. त्या दिवशी आईच्या घरी परतण्याची वेळ झाली होती म्हणून मी घाईघाईनं ती डायरी, ते इंजेक्शन आणि त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू जशाच्या तशा पुन्हा लपवून ठेवल्या. पण ती डायरी मी हळूच माझ्या शाळेच्या दप्तरात लपवून ठेवली जेणेकरून आईला माझ्यावर किंचितही संशय येऊ नये की तिचे सर्व काळे धंदे मला कळाले आहेत. मी खोलीतील सर्व गोष्टी पूर्ववत केल्या आणि अशा शांतपणे बसले जणू मी दिवसभर फक्त अभ्यासच केला होता. थोड्या वेळाने आई घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे ती साधी भोळी छबी होती. तिने येताच मला विचारलं, बेटा आज दिवसभर काय केलं? मी हसून उत्तर दिलं, काही नाही आई, फक्त अभ्यास केला आणि थोडं घरकाम आटोपलं. तिनं प्रेमानं माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, खूप छान, उद्या तुझी परीक्षा आहे त्यामुळे चांगला अभ्यास कर. मी तिच्याकडे पाहत होते पण आता माझ्या दृष्टिकोनात ती पहिल्यासारखी आई राहिली नव्हती. मला तिच्या चेहऱ्यावर आता साधेपणा नाही तर खोटेपणा आणि फसवणूक दिसत होती. मी सारखा विचार करत होते की ही तीच बाई आहे जिने मला इतकी वर्ष अंधारात ठेवलं, जिने माझ्या वडिलांबद्दल खोटं रचलं, जिने मला त्यांच्या विरुद्ध उभा केलं आणि जिने एवढे मोठे गुन्हे करूनही कधी आपल्या चेहऱ्यावर पश्चातापाची साधी रेषाही येऊ दिली नाही. पण मी माझ्या चेहऱ्यावर कसलाही भाव येऊ दिला नाही कारण मला चांगलं ठाऊक होतं की जर तिला माझ्या मनातल्या गोष्टीची कुणकुण लागली तर ती हे सर्व पुरावे नष्ट करून टाकेल आणि मग कधीही सत्य जगासमोर येणार नाही. आई स्वयंपाकघरात गेली. तिने आमच्यासाठी जेवण बनवलं आणि नंतर मला जेवायला बोलावलं. मी तिच्यासमोर अत्यंत सामान्य राहून जेवायला बसले जणू मला काहीच माहित नाही. आम्ही दोघींनी सोबत बसून जेवण केलं. ती मधून मधून माझ्या परीक्षांबद्दल विचारत होती आणि मीही अत्यंत सहजपणे उत्तर देत राहिले. पण प्रत्येक वेळी जेव्हा ती माझ्याकडे प्रेमानं पाहायची तेव्हा माझ्या मनात एक विचित्र वेदना आणि चपराक बसल्यासारखी जाणीव व्हायची. मला असं वाटायचं की मी अशा व्यक्तीसोबत बसले आहे जिच्यावर माझा कोणताही विश्वास उरलेला नाही आणि जिला मी खरं तर ओळखतच नाही. जेवण संपल्यानंतर आई माझ्या जवळ येऊन बसली आणि माझ्याशी काही वेळ गप्पा मारू लागली. ती म्हणाली, बेटा आता तुझे बाबा नाहीत त्यामुळे तूच माझा एकमेव आधार आहेस. तू खूप मन लावून अभ्यास कर आणि आयुष्यात खूप मोठी हो. तिचं बोलणं ऐकून माझा अंतराळा सुटल्यासारखा झाला कारण आता मला सत्य माहीत झालं होतं की ज्या मृत्यूवर ती इतकी वर्षे दुःखाचं नाटक करत होती तो मृत्यूही तिच्याच स्वतःच्या हाताने रचलेला कट होता. मी कसे तरी माझे अश्रू रोखले आणि तिला म्हणाले, आई मला खूप झोप येते, उद्या सकाळी लवकर उठून परीक्षा द्यायला जायचं आहे. तिने हसून म्हटलं, ठीक आहे बेटा, जा जाऊन झोप. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि खोलीची लाईट बंद करून ती बाहेर निघून गेली. पण त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही. मी अख्खी रात्र कुशी बदलत काढली आणि डायरीतील ते काळेबेर शब्द माझ्या डोळ्यांसमोर वारंवार फिरत राहिले. सकाळी लवकर उठून मी शाळेत गेले. संपूर्ण वाटेत माझ्या दप्तरात ठेवलेल्या त्या डायरीचे वजन मला एखाद्या डोंगरा एवढे जड भासत होते जणू मी जगातील सर्वात मोठं सत्य घेऊन चालले होते. मी कशी तरी माझी परीक्षा पूर्ण केली पण संपूर्ण वेळ माझं लक्ष पेपर लिहिण्यापेक्षा त्या डायरीवर आणि पुढील पावलावर होतं.
पेपर संपताच मी थेट घरी न जाण्याचा निर्णय घेतला, कारण आता मला पक्क ठाऊक होतं की योग्य न्याय मिळवून देण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. म्हणूनच परीक्षा संपताच मी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये पाऊल ठेवताना माझे पाय थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलं आणि ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला सांगितलं की मला एक अत्यंत महत्त्वाची तक्रार नोंदवायची आहे. त्यांनी मला बसवलं आणि विचारलं, काय प्रकरण आहे? मग मी हिम्मत एकत्र करून त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेली सगळी हकीकत सांगितली. मी म्हणाले की मला घराची साफसफाई करताना माझ्या आईने लिहिलेली एक जुनी डायरी सापडली आहे, ज्यामध्ये तिने स्वतः आपली सगळी गुन्हे लिहून ठेवली आहेत. माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आजीच्या मृत्यूबद्दल तिने जे काही त्यामध्ये लिहिलं आहे ते वाचून मी आतून पूर्णपणे कोलमडले आहे. त्यानंतर मी माझ्या बॅगेमधून ती डायरी काढून त्या अधिकाऱ्याच्या समोर टेबलवर ठेवली. त्या अधिकाऱ्याने अतिशय गांभीर्याने आणि लक्षपूर्वक डायरीची काही पानं वाचली. मग माझ्याकडे पाहत एका गंभीर आवाजात त्यांनी विचारलं, तुला खात्री आहे का की ही डायरी तुझ्याच आईने लिहिली आहे? मी एक क्षणही न घालवता उत्तर दिलं, हो सर. ही माझ्या आईचीच अक्षरं आहेत. मी लहानपणापासून तिची अक्षर ओळखते. जर तुम्हाला अजून पुरावा हवा असेल तर मी तुम्हाला आणखी काही पुरावे देऊ शकते. अधिकाऱ्याने विचारलं, कसे? तेव्हा मी त्यांना योजना सांगितली. आज रात्री मी आईकडून काहीतरी लिहिण्याच्या बहाण्याने तिच्याकडून काही शब्द लिहून घेईन आणि उद्या तोच कागद तुमच्याकडे घेऊन येईन. मग तुम्ही दोन्ही अक्षरांची पडताळणी करून पाहू शकता. तुम्हाला स्वतःला समजेल की ही डायरी तिचीच आहे. अधिकाऱ्याने माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी ती डायरी आपल्याकडे सुरक्षित ठेवली आणि मला म्हणाले, जर हे सर्व सत्य असेल तर प्रकरण अतिशय गंभीर आहे, पण आम्हाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल. त्यांनी मला बजावले की सध्या तू याबद्दल कोणाजवळही काहीही बोलू नकोस आणि अगदी सामान्य राहा, जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही. मी त्यांची ती सूचना गांभीर्याने स्वीकारली आणि तिथून बाहेर पडले. पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना माझं मन अतिशय जड झालं होतं. मी वारंवार विचार करत होते की मी जे करत आहे ते योग्य आहे का. शेवटी ती माझी आई आहे, पण पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांचा चेहरा आला. डायरीमध्ये वाचलेली ती भयंकर गोष्ट माझ्या आठवणी ताजी झाली आणि मग मी स्वतःशीच ठामपणे म्हटले, जर एखादी व्यक्ती एवढा मोठा गुन्हा करत असेल तर ती आपली स्वतःची आहे म्हणून तिला सोडून दिलं जाऊ शकत नाही. मला होतं की सत्य जगासमोर यावं आणि ज्याने कोणी हा अपराध केला आहे त्याला त्याची योग्य ती शिक्षा मिळावी, मग ती माझी स्वतःची आई का असेना. मी हळूहळू घराच्या दिशेनं चालू लागले. त्यावेळी आई अजून दुकानातून परतली नव्हती आणि राज अंकल सुद्धा मला आणायला आले नव्हते. त्यामुळे कोणालाही माझ्या पोलीस स्टेशन मध्ये जाण्याबद्दल काहीच थांगपत्ता लागला नव्हता. घरी पोहोचल्यावर मी शांतपणे माझ्या खोलीत येऊन बसले. माझं मन प्रचंड बेचैन होतं. मी वारंवार विचार करत होते की आता पुढे काय होईल. पोलीस सत्यापर्यंत पोहोचू शकतील का? आईला तिच्या कृत्याची शिक्षा मिळेल का? किंवा ती पुन्हा एकदा आपल्या गोड गोड थापांनी आणि खोटी सहानुभूती मिळवून सर्वांना फसवून जाईल. पण मी मनाशी पक्क ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, कारण आता ही फक्त माझ्या कुटुंबाची किंवा एका घराची गोष्ट राहिली नव्हती, तर दोन निष्पाप जीवांच्या हत्येचं सत्य जगासमोर आणणं ही माझी नैतिक जबाबदारी बनली होती. आणि मग मी रात्र होण्याची वाट पाहू लागले, कारण मी मनात पक्का निर्णय घेतला होता की आता या सत्याच्या शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा, मग त्यासाठी मला कितीही मोठा निर्णय का घ्यावा लागला असता. वरवर मी अगदी अशी वागत होते जणू मला कशाची काही माहिती नाही, पण माझ्या मनाच्या आत मात्र एक प्रचंड वादळ सुरू होतं. मी पुन्हा पुन्हा ती डायरी आठवत होते, जिथे माझ्या आईने आपल्याच हाताने आपले सगळे काळे कारनामे लिहून ठेवले होते. मी विचार करत होते की जर मी घाईघाईत कोणतीही चूक केली तर एवढ्या मोठ्या सत्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मला अतिशय हुशारीने आणि समंजसपणे पाऊल टाकावं लागणार होतं. जशी रात्र झाली तशी आई घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे दिवसभराचा थकवा स्पष्ट दिसत होता. तिने येताच मला विचारलं, बेटा आज अभ्यास कसा चाललाय? मी हसून उत्तर दिलं, सगळं ठीक आहे आई. मग आम्ही दोघींनी मिळून सोबत जेवण केलं. मी संपूर्ण वेळ माझ्या चेहऱ्यावर कसलाही संशय किंवा भाव येऊ दिला नाही. आई माझ्याशी हसत खेळत गप्पा मारत होती आणि मी तिच्या प्रत्येक गोष्टीला अगदी पूर्वीसारखे सहज उत्तर देत होते, पण आतल्या आत मी पूर्णपणे तुटून गेले होते. जेवण संपल्यानंतर मी आईला म्हणाले, आई माझ्या परीक्षा सुरू आहेत आणि मला एक प्रश्न समजत नाहीये, तू मला तो समजून सांगशील का? आई ताबडतोब तयार झाली,
कारण तिला नेहमीच वाटत होतं की मी तिची प्रत्येक आज्ञा पाळणारी आज्ञाधारक मुलगी आहे. मी एक वही आणि पेन घेऊन तिच्याजवळ बसले आणि जाणीवपूर्वक तिला काही ओळी लिहून देण्यास सांगितलं. मी म्हटलं, आई तू आधी लिहून दे, मग मी ते पाहून पाठ करून घेईन. आईनं काही न विचार करता स्वतःच्या अक्षरात संपूर्ण उत्तर त्या वहीत लिहून दिलं. मी अत्यंत लक्षपूर्वक तिची ती अक्षरं पाहिली आणि माझ्या मनातील उरली सुरली शंका ही पूर्णपणे नष्ट झाली, कारण तशीच हुबेहूब अक्षरं त्या डायरीमध्येही लिहिली होती. मी ती वही बंद केली आणि म्हणाले, आता मला समजलं आहे, मी वाचून घेते. आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, छानपैकी अभ्यास कर, तुला खूप चांगले गुण मिळाले पाहिजेत. मी हसून माझ्या खोलीत निघून गेले, पण त्या रात्री माझ्या डोळ्यांना एक सेकंदाची झोप लागली नाही. मी अख्खी रात्र हाच विचार करत काढली, उद्या सकाळी नेमकं काय घडणार आहे आणि त्यानंतर माझी संपूर्ण जिंदगी कायमची कशी बदलून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी तयार झाले. आईनं मला डब्बा दिला आणि जाताना म्हणाली, थेट शाळेतून घरी ये. मी मान डोलावून हो म्हटलं, पण मी शाळेत गेले नाही. मी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे पोहोचून मी त्या अधिकाऱ्याची भेट घेतली ज्यांना मी आदल्या दिवशी भेटले होते. मी त्यांना ती वही दाखवली जी आईनं आदल्या रात्री स्वतःच्या हाताने लिहून दिली होती. अधिकाऱ्याने आधी ती वही पाहिली, नंतर ती डायरी पाहिली आणि दोन्ही कागदावरील अक्षरांची पडताळणी केली. त्यांनी अतिशय बारीकपणे प्रत्येक शब्द तपासला. मग माझ्याकडे पाहून ते म्हणाले, आता आपल्या हातात अत्यंत भक्कम पुरावे आहेत. तपासात जर इतर गोष्टीही खऱ्या सिद्ध झाल्या तर हा गुन्हा आणि आपले प्रकरण खूप मजबूत होईल. त्यांचं हे बोलणं ऐकून मला थोडासा धीर मिळाला, पण माझं मन तरीही खूप जड होतं, कारण शेवटी ती माझी जन्मदाती आई होती. अधिकाऱ्यानं ताबडतोब आपली टीम तयार केली आणि मला सोबत घेऊन थेट आईच्या दुकानात पोहोचले, जिथे आई रोज कामासाठी जायची. आई तिथे गिऱ्हाईकांशी बोलण्यात व्यस्त होती. तेवढ्यात पोलिसांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी आईला काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आधी तर आई घाबरली, पण जशी तिने मला पोलिसांसोबत तिथं उभे राहिलेलं पाहिलं तशी ती थक्कच झाली. तिने अत्यंत आश्चर्याने आणि धास्तवलेल्या आवाजात माझे नाव घेत विचारलं, बेटा तू इथे पोलिसांसोबत काय करतेस? मी तिच्याकडे पाहिलं, पण यावेळी माझ्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा तो साधा भोळेपणा किंवा मवाळपणा नव्हता. मी अत्यंत ठाम आवाजात म्हणाले, आता कोणतीही सत्य लपून राहू शकत नाही आई. तुम्ही जे काही केलं आहे त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. आई वारंवार गयावया करत होती, बेटा मी काहीच समजू शकत नाहीये, माझी गोष्ट ऐक आणि समजून घे. पण मी न थांबता तिला स्पष्टपणे सुनावलं, मी सगळं काही वाचलं आहे आई, तुमची ती डायरी सुद्धा आणि तुमची ती काळी सत्य सुद्धा. माझ्या वडिलांसोबत तुम्ही जे काही केलं तो एक अत्यंत भयानक आणि मोठा गुन्हा होता. तुम्ही मला लहानपणापासून हेच पटवून दिलं की माझे वडीलच माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी दोषी आहेत, म्हणूनच मी आयुष्यभर त्यांच्यावर तिरस्कार करत राहिले. पण मूळ सत्य काहीतरी वेगळंच निघालं. तुम्ही मलाही एका मोठ्या खोटेपणा जगण्यास भाग पाडलं. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढाच राग किंवा तक्रार होती तर तुम्ही कायद्याचा मार्ग पत्करायला हवा होता, त्यांना सोडून द्यायला हवं होतं. पण कोणत्याही निरपराध माणसाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नव्हता. आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, वाहू लागले. पण आता खूप उशीर झाला होता. पोलिसांनी तिला तात्काळ कायदेशीररित्या ताब्यात घेतलं. त्याच सखोल तपासादरम्यान राज अंकल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली, कारण तपासात त्यांच्याही या भीषण कटात सामील असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता. दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि तिथे त्यांची कसून व कठोर चौकशी सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी अनेक दिवस या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत बारीक सारीक सखोल चौकशी केली. डायरीच्या अक्षरांची फॉरेन्सिक तपासणी केली गेली. संबंधित सर्व पुरावे एकत्र केले गेले. साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आणि जेवढे काही आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवज होते ते सर्व न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले गेले. काही कालावधीनंतर या थरारक प्रकरणाची न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली. न्यायालयात पोलिसांनी आपला संपूर्ण तपास अहवाल सादर केला. सरकारी वकिलांनी आई आणि राज अंकल यांच्या विरोधातील सर्व भक्कम पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे माननीय न्यायाधीशांसमोर सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या प्रत्येक युक्तिवादाची अत्यंत काळजीपूर्वक दखल घेतली. दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली. बराच वेळ न्यायालयीन सुनावणी चालत राहिली. शेवटी जेव्हा सर्व पुरावे आणि कागदपत्रांची कायदेशीर तपासणी पूर्ण झाली तेव्हा न्यायालय या निकालावर पोहोचलं की दोघेही आरोपी या गुन्ह्यात पूर्णपणे दोषी आहेत. काही काळानंतर आई आणि राज अंकल
या दोघांनाही न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी स्वतः मान्य केलं की त्यांनी संलग्न करून हा सर्व कट रचला होता आणि हे भयंकर कृत्य केले होते. न्यायालयाने 2 जणांच्या हत्येच्या प्रकरणात दोघांनाही दोषी ठरवत त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. निकाल ऐकताच दोघांनाही न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्या दिवशी न्यायालयातून बाहेर पडताना माझ्या मनात अतिशय संमिश्र आणि विचित्र भावना दाटून आल्या होत्या. एका बाजूला माझ्या वडिलांना न्याय मिळाल्याचा मोठा दिलासा होता, तर दुसऱ्या बाजूला हे अफाट दुःखही होतं की ज्या आईला मी लहानपणापासून जगातील सर्वात उत्तम स्त्री मानलं होतं, तीच इतकं मोठं भयानक सत्य लपवून आपलं आयुष्य जगत होती. त्या दिवशी माझ्या डोळ्यातून खूप अश्रू वाहून गेले, पण मनातून मला ठाम विश्वास होता की मी अगदी योग्य निर्णय घेतला होता. कारण रक्ताच्या नात्यापोटी किंवा फक्त नात्याच्या ओढीपोटी कोणत्याही मोठ्या गुन्ह्याला किंवा पापाला लपवले जाऊ शकत नाही. त्यानंतर मी माझी 12वीचे शिक्षण पूर्ण केलं. मी त्या जुन्या घरात राहणं सुरू ठेवलं, कारण आता तेच माझं एकमेव घर होतं. त्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. याच काळात मी माझ्या नानांना माझ्यासोबत राहण्यासाठी बोलावून घेतलं, कारण माझ्या नानीचे अनेक वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि नाना एकटेच राहत होते. नानांनी एक क्षणही विचार न करता माझ्यासोबत येऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला कधीही एकटेपणा जाणवू दिला नाही. ते नेहमी माझा आत्मविश्वास वाढत असत. आपल्या मुलीने केलेल्या या कृत्याबद्दल त्यांना अफाट दुःख झालं होतं. ते नेहमी म्हणायचे की माणसाकडून छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात, पण एवढा मोठा आणि जघन्य अपराध कधीही माफ केला जाऊ शकत नाही. त्यांना स्वतःच्या मुलीला मुली म्हणून हाक मारतानाही लाज वाटत होती, पण त्यांनी कधीही त्या गोष्टीचा राग माझ्यावर काढला नाही किंवा मला त्याची शिक्षा दिली नाही. उलट त्यांनी मला आपल्या पोटच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिलं. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं, माझ्या हत्तीसारखा धीर वाढवला आणि प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हळूहळू मी माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा रुळावर आणलं. मी माझं शिक्षण पूर्ण करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि मनाशी पक्क ठरवलं की मी माझ्या कष्टाच्या जोरावर जगात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करेन. आज जेव्हा मी मागे वळून माझ्या आयुष्याकडे पाहते, तेव्हा मला प्रकाशाने जाणवते की अनेकदा जे सत्य आपल्याला वरवर दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. काही लोक बाहेरून खूप साधे आणि चांगले असण्याचा आव आणत असतात, पण त्यांच्या आत दडलेलं काळं सत्य खूप भयानक असू शकतं. पण त्यांच्या आत खूप मोठा अंधार दडलेला असतो. आणि काही लोक जगाच्या नजरेत वाईट किंवा दोषयुक्त दिसतात, पण त्याची खरी कहाणी कोणालाही ठाऊक नसते. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातून हाच मोठा धडा घेतला आहे की कोणत्याही माणसाविषयी फक्त एका बाजूची गोष्ट ऐकून किंवा वरवरच्या गोष्टीवरून कधीही अंतिम निर्णय किंवा अंदाज बांधू नये. सत्य समोर यायला वेळ लागतो नक्कीच, पण जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा प्रत्येक खोटेपणाचा नायनाट होतो आणि न्याय मिळतोच. तर मित्रांनो, कधी कधी माणसावरून जितकी कठोर किंवा वाईट वाटतात तितकी ती प्रत्यक्षात नसतात. बऱ्याचदा लोकांच्या रागामागे किंवा मौनामागची खरी बाजू समजून घेतल्याशिवाय आपण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतो. म्हणूनच परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय कोणावरही लगेच रागावणं किंवा चुकीचा संशय घेणं योग्य नाही. ही भावनिक आणि अंगावर काटा आणणारी सत्य घटना तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावातून शहरातून पाहत आहात हे देखील कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल आमचे व्हिडिओ कोणत्या कोणत्या भागातून पाहिले जात आहेत. अशीच आणखी एक नवीन आणि रंजक सत्य घटना घेऊन आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळजी घ्या.